अविका म्हणाली, तुम्हाला माहीत होतं की तुमचा मुलगा दुसऱ्यावर प्रेम करत होता, तरी तुम्ही त्याला माझ्याशी लग्न करायला भाग पाडलं, ब्लॅकमेल केलं आणि तो तयार झाला. पण कितीही वर्ष, महिने किंवा दिवस आम्ही एकत्र घालवले असते तरी त्याला माझ्यावर प्रेम कधीच झालं नसतं. कधीच नवऱ्यासारखं वागला नसता. तुम्हाला माहीत होतं, तरीही तुम्ही मला अंधारात ठेवलंत. कारण तुम्हाला लाज वाटत होती, साहिलची, त्याच्या असलेल्या ओळखीची, त्याच्या सत्याची. तुमचा मुलगा वेगळा होता हे तुम्ही मान्य करू शकला नाहीत, ना स्वतःपाशी ना समाजापाशी. म्हणून तुम्ही निवडलत एक अशी मुलगी जिचा कुटुंब दुर्बळ, जिची स्वप्न फार काही मोठी नव्हती, जी शांत स्वभावाची होती, जी कधी प्रश्न विचारणार नव्हती. तुम्ही असं का केलं माझ्यासोबत? साहिलचं सुख, त्याचं प्रेम, माझं आयुष्य काहीच महत्त्वाचं नव्हतं तुमच्यासाठी? ती ओरडली. कारण तुम्हाला माहीत होतं, तो बदलू शकणार नाही, कधीही एखाद्या स्त्रीवर प्रेम करू शकणार नाही, कारण तो समलैंगिक होता. ती ओरडली, प्रत्येक शब्दावर जोर देत. तिने बोललेले शब्द खोलीच्या भिंतींवर आदळून परतले. तिने पाहिलं, नंदिनीच्या चेहऱ्यावर भय आणि लाज उमटली होती. ती थरथरली आणि मग मागे जाऊन सोफ्यावर कोसळली. अविकालाही लक्षात आलं, तिच्या डोळ्यातही अश्रू होते. ती हळूहळू आजूबाजूला पाहत होती. निलिमाने हात तोंडावर ठेवले होते. वेद जणू एखाद्या भूत पाहिल्यासारखा स्तब्ध होता. मिहिका आणि ध्रुव एकत्र उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर राग आणि तिरस्कार होताच, पण तो तिच्यासाठी नव्हता, ते तिच्या सासूसाठी होता. ती हे ओळखू शकली. शेवटी तिची नजर आर्यनकडे पडली, पण ती त्याच्याकडे पाहूच शकली नाही. तिला भीती वाटत होती की त्याच्या चेहऱ्यावर काय असेल ते पाहायची. तिने त्याला कधीच हे सांगितलं नव्हतं. हे गुपित तिने आपल्या आत इतकं खोल ठेवून ठेवलं होतं की ती समजत होती ते कधीच बाहेर येणार नाही. पण आज तिने साऱ्या मनालीसमोर हे ओरडून सांगितलं. आता तिला जाणवलं की तिने काय केलंय. तिला अपराधीपणाने घेरलं. तिला हे करायचं नव्हतं. काय केलं तिने? तिने मान खाली घातली. मला थोडं एकटं राहायचं आहे, असं म्हणत ती खोलीतून धावत बाहेर गेली. कोणालाही तिला थांबवता आलं नाही, कारण सगळे अजूनही सत्याचा सामना करत होते. अविका तिच्या खोलीत पोहोचली आणि दरवाजा बंद केला. ती दरवाजाला टेकली आणि तिच्या शरीरातून स्फोटासारखे सुस्कारे, हुंदके बाहेर येऊ लागले. तिने हे सगळं उघड का केलं, आणि तेही अशा भयान पद्धतीने? तिला स्वतःची लाज वाटत होती. आर्यन काय विचार करेल? तो कसा प्रतिक्रिया देईल? त्याला हे माहीत होतं की ती विधवा आहे, पण तिचा नवरा समलैंगिक होता हे त्याला माहीत नव्हतं. तिने त्याला आधीच सांगायला हवं होतं. आता काय करू शकते ती? ती खोलीत अस्वस्थपणे फिरत राहिली. विचार सुचत नव्हता. तिला तिथून बाहेर पडायला हवं होतं. तिला कुणालाही सामोरं जायचं नव्हतं. ती स्वतःवरचं नियंत्रण मिळवायचा प्रयत्न करत होती आणि मग तिने बागेकडे जाणारे दरवाजे उघडले आणि निघून गेली. तिला माहीत नव्हतं ती कुठे चालली आहे. फक्त पळत राहिली. तिला इथून दूर जायचं होतं, या भूतकाळापासून ज्याला तिने आजच पुन्हा जिवंत केलं होतं. आता कुठेही चालेल, फक्त दूर. आणि म्हणून ती पळत राहिली. ना वेळेची जाणीव ना दिशेची. आर्यन अजूनही खोलीतच होता, जिथे सगळे होते. त्याच्या मनात अविकाने सांगितलेल्या सत्याची कल्पना रुजत होती. साहिल समलैंगिक होता, पण तरीही त्याने अविकाशी लग्न केलं का? अविकाने त्याला हे आधी का नाही सांगितलं? साहिलने असं का केलं? एका साध्या मुलीचं आयुष्य का बर्बाद केलं त्याने? पण त्या सगळ्याचं उत्तर त्याच्या समोर बसलं होतं, त्याची आई. आर्यनचा राग आता क्रोधात बदलत होता, पण त्याने स्वतःला आवरलं. इतर सगळे अजूनही वास्तवाचा सामना करत होते, पण त्याला माहीत होतं अविकाला त्याची गरज होती. ती त्याच्याकडे पाहूनही गेली नाही. त्याचं मन बेचैन झालं. तो घाबरला. तिने काही वेडवाकडं पाऊल उचलू नये, हाच विचार जास्त खोलवर गेला आणि मग तो उभा राहिला. बाकी सगळं नंतर, आधी अविका. त्याने मागे वळून अविकाच्या खोलीच्या दारावर दोनदा टकटक केला आणि मग आत केला, पण खोली रिकामी होती. बाजूला बागेकडे जाणारे दरवाजे उघडे होते. ती बाहेर गेली होती, पण कुठे? त्याने विचार केला. तिच्या त्या अवस्थेत ती अशा जागी जाणार नव्हती जिथे ती सहज सापडेल. मग ती कुठे गेली असेल? तो दरवाजाने बाहेर गेला आणि थेट घराच्या दिशेने धावला. मुख्य दरवाजा उघडून त्याने जोरात शिट्टी मारली. त्याचे कुत्रे पटकन धावत आले. त्याने त्यांच्यावर पट्टे घातले आणि त्यांना अविकाचा शाल वास घ्यायलाच दिला. सुदैवाने तो शॉल त्याने तिच्या खोलीतल्या खुर्चीवरून उचलून घेतला होता. फेच, त्याने आदेश दिला आणि कुत्रे धावत निघाले. तो त्यांच्या मागे झपाट्याने निघाला. ती त्या जुन्या शनिवारी चालायला गेलेल्या वाटेवर गेली होती. आकाशात काळ्या ढगांनी अंधार केला होता. संध्याकाळ जवळ येत होती आणि प्रकाश कमी होत होता. जेव्हा तो तिला सापडला
तेव्हा पावसाची रिमझिम सुरू झाली होती. तो थांबला. क्लिअरिंगच्या कडेला जिथे ती एका मोठ्या खडकाखाली गुडघे मिटून बसलेली होती. त्याने कुत्र्यांना मागेच थांबवलं. ती एकटी असणं गरजेचं होतं आणि त्यालाही. त्याचं हृदय जोरात धडधडत होतं. त्याला खरंच भीती वाटत होती की ती मिळणार नाही. ती हरवेल. काही चुकीचं होईल कारण तो तिच्यावर प्रेम करत होता. खूप प्रेम. तिला अशा अवस्थेत बघणं त्याच्यासाठी अशक्य होतं. त्याने कुत्र्यांना थांबायचं स्पष्ट केलं आणि मग तो तिच्याजवळ गेला. गुडघ्यावर बसून तिच्या समोर आला. हळुवारपणे तिचे केस बाजूला केले आणि तिचा चेहरा वर उचलला. तिचे डोळे सुजलेले होते. चेहरा फिकट. पावसाच्या सरींनी तिचे केस भिजले होते. कपडे ओले झाले होते. पण त्याच्या काळजाला चिरणारी गोष्ट होती तिच्या डोळ्यातली ती शून्यता. तिने विरोधही केला नाही जेव्हा त्याने तिला आपल्या कुशीत घेतलं आणि अलगद हलवत राहिला. ती माझी चूक नव्हती. अविकाने अश्रूभऱ्या आवाजात कुजबुजलं. श्श, मला माहीत आहे. आर्यनने तिचे केस अलगद कुरवाळत म्हणाला. ती थरथरत होती म्हणून त्याने तिला आपल्या जवळ ओढले. दुसऱ्यांदा असं झालं होतं की त्याला काही बोलावंसं वाटलं नाही. काहीसं असं नव्हतं जे त्याने बोललं असतं आणि ती लगेच बरं वाटलं असतं. पण त्याला हे नक्की माहीत होतं की जर ते दोघं तिथेच बसून राहिले तर ती निश्चित आजारी पडेल. त्याने तिला उभं केलं आणि तिच्या डोळ्यात खोल नजर घातली. आपण नंतर बोलूया सगळ्यावर, चालेल ना? त्याने सौम्य आवाजात विचारलं आणि तिला आपल्या हाताने जवळ घेत वाटेकडे चालायला लागला. जमिनीवर पोहोचताच त्याने तिला उचललं. आता पावसाची हलकी सरशी सर खराखुरा पाऊस होत चालली होती. त्याने तिला घट्ट कवेत घेतलं आणि कुत्र्यांच्या पुढे पुढे पळत तो तिच्या घराकडे वळला. त्याने आधी कुत्र्यांना आत जाऊ दिलं. मग तो स्वतः आत गेला. त्याने थेट वरच्या मजल्यावर नेलं, पाहुण्यांच्या खोलीत. तिला मऊपणे गादीवर झोपवलं आणि मी आलोच असं सांगून स्वतःच्या खोलीत गेला. तिथून 2 मोठे मऊ टॉवेल्स घेऊन परत आला. तिचे केस अलगद कोरडे करत होता तो आणि तिचा थकलेला चेहरा पाहून त्याच्या मनाला हुरहुर लागली. तेवढ्यात बेल वाजली. त्याने तिला थांबायला सांगून खाली गेला. मिहिका दरवाजावर होती. त्याने मागवलेली सगळी सामग्री आणि एक छत्री घेऊन. तिला अविकाला भेटायचं होतं पण आर्यनने नकार दिला. सकाळी ये असं म्हणत तिला परत पाठवलं. तिची काळजी घे आणि काही लागलं तर मला सांग, ती म्हणाली आणि निघून गेली. आर्यन परत वर गेला तेव्हा पाहिलं की अविका अर्धवट बसलेल्या, अर्धवट झोपलेल्या अवस्थेत झोपी गेलेली होती. पण तिला कपडे बदलणं गरजेचं होतं. त्याने तिला जागं केलं आणि वॉशरूममध्ये पाठवलं. तोवर त्याने बेडवरचं ओलं चादर बदलून नवीन टाकलं. ती बाहेर आली तेव्हा मिहिकाचा नाईट सूट घातलेला होता. थोडंसं मोठं वाटत होतं तिच्यावर, पण चालणारं होतं. ती येऊन बेडवर बसली आणि झोपून गेली. आर्यनने तिला ब्लँकेट ओढून दिलं. ती आधीच झोपली होती. ते बरंच होतं. तिला विश्रांतीची गरज होती. पण आर्यनचा राग मात्र पळत उसळून आला होता. हे सगळं त्याला आता मोठ्यांशी बोलून मोकळं करायचं होतं. आता आणि इथेच. पण तो अस्वस्थ होता. अविका एकटी राहून कुठे त्रासून जाईल का? त्याने ध्रुवला कॉल केला. ध्रुव फक्त 5 मिनिटात पोहोचला. तिची काळजी घे. ती उठली तर मला लगेच फोन कर, आर्यनने थेट सांगितलं. हो, काळजी नको करू, ध्रुवही ठामपणे म्हणाला. त्यालाही समजत होता आर्यन कशातून जात होता. जर असं काही मिहिकासोबत झालं असतं तर त्याने कधीच तडजोड केली नसती. त्याने नेहमीच अविकाला एक शांत, लाजरी मुलगी समजलं होतं. पण आज तिच्या आतल्या वेदना, दुःख सगळं बाहेर आलं होतं आणि त्याने तिचं सामर्थ्य पाहिलं. आर्यन तिला का इतका आवडतो याची त्याला आता कल्पना येत होती. त्याने आर्यनच्या खांद्यावर हात ठेवून त्याचं समर्थन केलं आणि आत गेला. आर्यनने खोल श्वास घेतला आणि मुख्य घराकडे वळला. मुख्य दाराने आत गेला पण कुणालाही त्याचं येणं जाणवलेलं नव्हतं. त्याने समोरच दृश्य पाहिलं. वडील बाजूला उभे होते. आई नंदिनीचा हात पकडून बसलेली होती. नंदिनी निर्विकार हरवलेल्या नजरेने समोर फायरप्लेसकडे पाहत होती. पूर्ण शांतता होती. मिहिका तिथे नव्हती. आर्यन थोडा सांशक झाला. पण जेव्हा त्याने नंदिनीचा आवाज ऐकला तो थांबू शकला नाही. तिने असं माझ्यासोबत कसं केलं? नंदिनी म्हणाली गोंधळलेल्या स्वरात. अजूनही तुम्हाला तेच विचारायचं आहे? आर्यनचा आवाज खोलीभर घुमला. नंदिनीच्या चेहऱ्यावर भीती उमटली. ती जागीच उभी राहिली. कधी कधी वडीलधाऱ्यांना त्यांच्या आत्ममग्नतेतून हलवून जागा करणं गरजेचं असतं. त्यांचा आत्मविश्वास बऱ्याचदा अहंकारात बदलतो आणि मग ते विसरतात की इतरांचंही काही म्हणणं असतं. आर्यन ठाम होता. त्याने ठरवलं होतं आता त्यांना त्यांच्या मर्यादित दृष्टिकोनाबाहेरचं सत्य दाखवायचं. नंदिनीच्या डोळ्यात धक्का बसल्यासारखं आश्चर्य भरून आलं होतं. कालच्या रात्रीच्या घटनांचं चित्र तिच्या मनात पुन्हा पुन्हा फिरत होतं. वेदचा अचानक आलेला फोन तिला हादरवून गेला होता. आर्यनने अविकाशी लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला होता आणि वेद व निलिमा या दोघांनाही त्याबद्दल संकोच वाटत होता.
पण नंदिनीचा निर्णय स्पष्ट होता. ती कधीही त्या नात्याला संमती देणार नव्हती. ती त्यांच्या घरी जात असताना तिच्या मनात एकच प्रश्न घोंघावत होता. अविका इतकी खाली कशी काय जाऊ शकते? त्या मुलीचं धाडस बघून नंदिनी संतापून गेली होती. पण तिला हे मुळीच वाटलं नव्हतं की अविका तिला सामोरी जाईल. ती बदलली होती. या अनेक महिन्यात नंदिनीने कधीच पाहिलं नव्हतं की अविकाने तिच्याशी प्रतिवाद केला असेल. जरी तिला सत्य समजलं होतं तरी ती फक्त रडली होती. कधीही प्रश्न विचारले नव्हते. पण आज जणू नंदिनीला तिच्या स्वतःच्या अपराधाची आरशात जाणीव करून दिली गेली होती. तिने कधीच नाकारले नव्हते की तिने चुकीचं केलं होतं, पण तिने ते उघडपणे कधीही मान्य केलं नव्हतं. आपल्या एकुलत्या एक मुलासाठी केलेलं त्यागकार्य असं म्हणत तिने स्वतःला सावरलं होतं. पण आजच्या त्या तीव्र समोरासमोरीत जणू तिच्यासमोर आरसा उभा करण्यात आला होता आणि तो आरसा दाखवणारी तीच व्यक्ती होती जिच्याकडून ती कधीही विरोधाची अपेक्षा करत नव्हती. तिने माझ्यासोबत असं का केलं? नंदिनी निलिमाला विचारत होती, जी शांतपणे तिचा हात धरून बसली होती. अजूनही तुम्हाला तोच प्रश्न पडतोय? एक संतप्त आवाज खोलीत घुमला आणि नंदिनी दचकून वर पाहू लागली. आर्यन. त्याच्या चेहऱ्यावर जे काही होतं त्यावरून ती समजू शकली तो रागात नव्हता, तो क्रोधात होता. त्याच्या डोळ्यात तिरस्कार होता तिच्यासाठी. आणि हाच चेहरा तिने आधीही पाहिला होता, साहिलच्या डोळ्यात, जेव्हा तिने त्याला जबरदस्तीने अविकाशी लग्न करायला भाग पाडलं होतं. नंदिनी फक्त त्याच्याकडे पाहत राहिली. आर्यन, निलिमा म्हणाली ठाम स्वरात, तू इथे थांबायची गरज नाही. आधीच खूप गोंधळ झाला आहे, आपण सकाळी बोलूया. का? आर्यनने आईला विचारलं. जेणेकरून तुम्ही एक नीटशी योजना बनवू शकता की ती गरीब मुलगी परत तिच्या चौकटीत कशी बसेल, किंवा एक चांगला कारण शोधून तिच्यावर लादलेली शिक्षा योग्य होती हे समजावता येईल. मम्मी, जर हे तुमच्या स्वतःच्या मुलीच्या बाबतीत झालं असतं तर काय केलं असतं? हे वेगळं आहे, वेद मध्येच म्हणाले. हे आपलं प्रकरण नाही. तुमचं काहीच प्रकरण नसतं डॅड, आर्यन तडाख्यात बोलला. जेव्हा NDAमध्ये सिनियर्सने ज्युनियर्सला त्रास दिला तेव्हा काहीच फरक पडला नाही. जेव्हा आमच्यापैकी एक जण गंभीर जखमी झाला तेव्हा पण काही नाही, कारण तो तुमचा मुलगा नव्हता. कधी फरक पडतो तुम्हाला डॅड? कधीच नाही. बस झाला आर्यन, वेद ओरडले. खरंच? आर्यन कटाक्षाने म्हणाला. चालेल मग, कारण जर हे तुमचं प्रकरण नाही तर मी मिसेस नंदिनी रहेजा यांच्याशी एकटाच बोलेन. तुम्ही इथून जाऊ शकता. असा उद्धटपणा, आणि तेही एका बाहेरच्यांसाठी, वेद कळवटपणे म्हणाले. ती बाहेरची नाही डॅड, आर्यन गंभीर झाला. आणि मी इथे तुमच्याशी बोलायला आलोच नाही. मला खरंच आश्चर्य वाटतं, तुम्ही दोघं इतके शांत कसे काय आहात? तुमचं एवढंच म्हणायचं का? तुम्ही या सगळ्यात सामील होता का? काय बोलतोस आर्यन? निलिमा भडकली. आपल्या आईवडिलांशी तू असं कसं बोलू शकतोस? जे काही आज घडलं आणि जे अविकाने सांगितलं ते सगळ्यांवर परिणाम करणारच आहे. आम्ही मान्य करतो की असं काही कोणत्याही मुलीच्या बाबतीत होऊ नये. मी सुद्धा एक मुलगी वाढवते, पण नंदिनीचं ऐकून न घेता आपण निर्णय कसा घेऊ? तिची बाजू ऐकायची आहे ना तुम्हाला, आणि मग निर्णय घ्यायचा. मम्मी, ती मुलगी तुमच्यासोबत तब्बल 2 महिने राहिली आणि तरीही तुम्ही तिला ओळखू शकला नाही. तुम्ही इतक्या वाईट निर्णय क्षमता असणाऱ्या स्त्री आहात असं मला वाटलं नव्हतं. एक सांगा ना, जर तुम्हाला माहीत नसतं की ती विधवा आहे तर काय तुम्ही तिचा स्वीकार सहज केला असता, तुमची सून म्हणून? निलिमा डोळे चुकवून पाहू लागली. उत्तर देऊ नका मम्मी, माझ्या अपेक्षेपेक्षा तुम्ही खूपच संकुचित मनाची आहात. एक विचार करा, जर हे सगळं तुमच्या स्वतःच्या मुलीच्या बाबतीत घडलं असतं, तिचं लवकर लग्न झालं असतं आणि ती विधवा झाली असती, तर काय केलं असतं तुम्ही? तेवढ्यात तिच्या आईच्या तोंडून एक हुंकार बाहेर पडला. आता येतो मुद्दा. मिसेस नंदिनी रहेजा, तुम्हाला आधीपासून माहीत होतं का की तुमचा मुलगा साहिल गे होता, आणि तरीही तुम्ही त्याला लग्न करायला लावलं? मला तुझ्या प्रश्नांना उत्तर द्यायची गरज नाही, नंदिनीने थंडपणे उत्तर दिलं. हो, तुम्हाला उत्तर द्यावं लागेलच, आर्यन म्हणाला आणि खोलीच्या मधोमध येऊन उभा राहिला. त्याचं उद्दिष्ट स्पष्ट होतं. अविकावर जे अन्याय झाला त्याचं समाधान हवं होतं. समोर बसलेल्या नंदिनीकडे तो तिरस्काराने पाहत होता. ती अजूनही गर्वाने मान उंच ठेवून बसलेली होती. पण आर्यनने ठरवलं होतं, तिला हे सगळं जाणव देणं आवश्यक होतं. जर तुम्हाला वाटतं की मी वकील बोलावून तुमच्यावर फसवणूक, मानसिक त्रास, विश्वासघात आणि अजूनही कितीतरी गुन्ह्यांमध्ये केस दाखल करणार नाही, तर तुम्ही फार मोठी चूक करता आहात. मी तुम्हाला अटक करू शकतो आणि देवच वाचवेल तुम्हाला, कारण तेव्हा तुम्हाला कळणार सुद्धा नाही की तुमचं आयुष्य कधी उलथं गेलं, तो म्हणाला. आणि त्याचा आवाज एकदम गंभीर झाला. त्याच्या नजरेतली चेतावणी स्पष्ट होती. तू असं करणार नाहीस, नंदिनी थरथरत म्हणाली. आई वडील दोघंही अवाक होऊन सगळं पाहत होते. प्रयत्न करून बघा,
आर्यन म्हणाला थंड हसत. त्याचे आईवडील त्याला ओळखत होते. आर्यन क्वचितच रागावत असे, पण जेव्हा रागावत असे तेव्हा त्याला थांबवणं जवळपास अशक्य होतं. नंदिनीने सभोवताली मदतीसाठी पाहिलं, पण कोणीच पुढे येत नव्हतं. समोर उभा असलेला हा तरुण आता कोणताही मुलगा नव्हता. तो तिच्यासाठी संकट बनला होता. ती पाहत राहिली त्याच्याकडे आणि तिला समजलं, जर तिने उत्तर दिलं नाही तर तो खरंच सगळं करेल. आणि पहिल्यांदाच नंदिनीला स्वतःच्या शक्तीचा आधार राहिला नाही. हो, मला माहिती होतं की तो गे आहे, ती शेवटी मान खाली घालून म्हणाली. तो जेव्हा सौरवसोबत परत आला तेव्हा त्याने मला सांगितलं की तो त्याच्या आयुष्यातल्या प्रेमासोबत परततोय. माझ्या डोक्यात आपोआप एका मुलीचं चित्र तयार झालं. सौरव हे नाव मूल आणि मुली दोघांनाही असतं ना? मी दिल्लीत विमानतळावर त्याला घ्यायला गेले होते, आनंदात. माझ्या डोक्यात सुनेचं स्वप्न होतं आणि तो सौरवला माझ्यासमोर उभं करत म्हणाला, ही ती आहे. ते क्षण अजूनही तिला जसं कालच घडलं होतं तसं वाटत होतं. ती थरथरत होती. तुला माहिती आहे का मला कसं वाटलं? माझा मुलगा नॉर्मल नाही हे कळाल्यावर. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तू मला अपराधासारखं का वाटत करतोयस आर्यन? तुला कल्पनाही नाही की मी काय सहन केलं. मी स्वप्न बघितली होती साहिलसाठी, मोठी सुंदर स्वप्न. त्याच्या आनंदासाठी मी माझं सगळं दिलं. वेळ, कष्ट, प्रार्थना आणि सगळं एका क्षणात संपलं. माझ्या संपूर्ण जगात अंधार पसरला. आणि म्हणून तुम्ही एका साध्या ग्रामीण मुलीशी त्याचं लग्न लावून दिलं? आर्यनने विचारलं. हो, नंदिनी म्हणाली. माझा मुलगा आधी सरळ होता. कॅनडाला गेल्यावरच तो असं वागायला लागला. मला खात्री आहे त्या मुलानेच त्याला बदललं. जर त्याचं एका मुलीशी लग्न झालं असतं तर तो पुन्हा नॉर्मल झाला असता. माझा मुलगा तसा नाही. तो अशा प्रकारचा होऊच शकत नाही. एका क्षणासाठी वेद आणि निलिमा तिच्याकडे बघत स्तब्ध उभे राहिले. नंदिनी, निलिमा हळुवारपणे म्हणाली, हे काही रोग नाही की त्यावर औषध दिलं की बरा होईल. तू शिक्षित आहेस, समजूतदार आहेस. मग हे कसं काय तुला समजत नाही? मुलगा गे आहे हे माहिती असून सुद्धा तू त्याचं लग्न एका निष्पाप मुलीशी लावून दिलंस? माझा विश्वासच बसत नाही. तू चुकीचं बोलते आहेस, नंदिनी उठून रागाने ओरडली. तो बरा झाला असता. माझा मुलगा दोषी नाही. तुला का वाटतं की गे असणं म्हणजे दोष आहे? आर्यनने विचारलं. त्याला माहिती होतं नंदिनी काय म्हणत होती. समाजात आजही गे असणं म्हणजे कलंक मानलं जातं. हे समजणं आणि स्वीकारणं खूप जड जातं. काही देशांमध्ये तर अशा नात्यांवर बंदी आहे. हे पाप समजलं जातं. पण आर्यनच्या मनात प्रश्न होता. जर एक पुरुष दुसऱ्या पुरुषावर प्रेम करतो तर तो दोषी का? तो असामान्य का? तो आजारी का? हे कोणतंही औषध किंवा जबरदस्तीने बदलता येत नाही. हे स्वाभाविक आहे. पण समाजाला हे समजायला वेळ लागेल. आणि म्हणूनच अशा चुका होतात, जशा नंदिनीने केल्या होत्या. त्यांना अपमानित का केलं गेलं? त्यांना स्वीकारलं का गेलं नाही? तेही माणूसच होते. त्यांचं माणूस पण गेलं नव्हतं. त्यांच्यात वेगळं काही नव्हतं. त्यांनाही इच्छा होत्या, स्वप्न होती, गरजा होत्या. फक्त त्यांच्या जोडीदाराची निवड वेगळी होती. आर्यनला हे काही समजत नव्हतं. आणि एक सुशिक्षित स्त्री असं बोलते हे तर अजिबातच पचायला तयार नव्हतं. नंदिनीचा चेहरा संतापाने लाल झाला. ती विषारी स्वरात ओरडली, काय झालंय तुला? एवढं सोपं समजत नाही का तुला? ती किंचाळली. तुझ्या आईवडिलांना विचार, काय वाटेल त्यांना जर त्यांचा मुलगा गे निघाला तर? गे हे शब्द तिने जणू काही शापासारखे उच्चारले. आर्यन शांत उभा होता, पण नंदिनीचा कटुकटाक्ष त्याला भेदून गेला. तुला वाटतं तू फारच परिपूर्ण आहेस ना? ती उपरोधाने म्हणाली. माझ्यावर आरोप करतोस, निर्णय देतोस, पण कधी माझ्या जागी उभं राहून पाहिलंस आहेस का? ती पुढे वाकून जोरात म्हणाली, सांग ना, तुझा स्वतःचा मुलगा जर तुला सांगेल की तो गे आहे तर तू काय करशील? आर्यनने शांत पण ठाम आवाजात उत्तर दिलं, मी त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करेन. त्याला स्वतःचं आयुष्य निवडण्याचं स्वातंत्र्य देईन. त्याला सुरक्षित ठेवेन. त्याच्या निर्णयामागे ठाम उभा राहीन. सगळ्यांनी पाहिलं, आर्यनच्या शब्दात प्रामाणिकपणा होता. मला माहीत आहे हे म्हणणं सोपं आहे, कारण मी अजून वडील नाही. पण मी स्वतःला ओळखतो आणि म्हणूनच मला माहीत आहे की मी काय करेन. आई बाबा, पालकत्व म्हणजे काय असतं? आपल्या मुलांना, त्यांच्या गरजांना, त्यांच्या वास्तवाला समजून घेणं. साहिलला याचीच तर अपेक्षित होतं. पण तुम्ही काय केलं? त्याचा प्रामाणिकपणा, त्याचं प्रेम सगळं पायदळीत उडवलंत. त्याला वाटत होतं तुम्ही त्याला स्वीकाराल, पण तुम्ही त्याला फसवलंत एका निष्पाप मुलीशी लग्न लावून. तुम्ही विचार करता साहिल सरळ होता आणि त्याला कोणीतरी गे बनवलं? आर्यनने तुच्छतेने विचारलं. तुम्ही चुकीच्या समजुतीमध्ये राहिलास आणि स्वतःला प्रगतिशील म्हणवतायत. तू गर्विष्ठ आहेस, आत्मकेंद्रित आहेस. तुझा मुलगा प्रेमाने घरी परत आला, पण तू त्याला मृत्यूकडे ढकललंस. तो संतापाने मोरडला. तू समजत नाहीस.
नंदिनी रडत म्हणाली, समाज स्वीकारलं नसतं ना त्याला, त्याचं आयुष्य नरक केलं असतं, त्याच्या मागे लोक लागले असते. म्हणून मी काय केलं ते योग्यच केलं. किमान समाजाच्या नजरेत तरी तो नॉर्मल होता. आणि त्यासाठी तू अविकाला बळी दिलास? आर्यनचा संताप आता सगळ्यांवर छाया पसरला. तुम्हाला काय माहिती आहे तिच्याबद्दल? तो तुटकपणे विचारलं. तुम्हाला माहिती होतं का की ती इंटेरियर डिझायनर बनू इच्छित होती? तिचं स्वप्न शिकण्याचं नव्हतं. तिला स्केचिंगची आवड होती. तिचंही एक भविष्य होतं. पण तुम्ही काय केलंस? फक्त म्हणून की ती गप्प बसते, गरीब घरातली आहे, विरोध करणार नाही, तिच्या आयुष्याची राख करून टाकलीस. तिच्या हातून तुमचं गुपित बाहेर जाणार नाही म्हणून तिला निवडलंस. हीच का माणुसकी? गे असणं पाप नाही. पाप म्हणजे 2 निरपराध जीवांचं आयुष्य उद्ध्वस्त करणं. आणि त्यातला एक तुझा स्वतःचा मुलगा होता. नंदिनीने निलिमाकडे पाहिलं मदतीसाठी, पण निलिमाने फक्त नकारार्थी मान हलवली. वेदजीनेही काही न बोलता आर्यनकडे पाहिलं. हा माझा मुलगा आहे? अशा आश्चर्याने. मला माफ करा. नंदिनीच्या तोंडून शब्द फुटेना. माफ करा? आर्यनने थुंकी चाटल्यासारखं उच्चारलं. इतकं सगळं करून शेवटी माफ करा? माफ करा हे शब्द इतके क्षुद्र वाटतात? तुम्ही जे केलं त्यापुढे? राहेजा, आर्यन शांत पण ठाम आवाजात म्हणाला, तुम्ही अविकासोबत जे केलं त्याने तिचं हास्य हरवलं. तिचं हसणं, जगण्याची उमेद सगळी हरवली. ती आता स्वप्न बघत नाही, आशा ठेवत नाही. ज्या वयात मुली उत्साहाने भरलेल्या असतात, आत्मविश्वासाने जगत असतात, त्या वयात ती फक्त श्वास घेते, जगत नाही. तुम्हाला माहिती आहे का तिला मायग्रेनचे अटॅक्स येतात? तिचे भयानक स्वप्नांनी भरलेले रात्रीचे प्रसंग माहिती आहेत का तुम्हाला? तुमच्यामुळे असं झालं. तुम्ही तिला हळूहळू मोडलं, तिचं अस्तित्व छायेसारखं करून टाकलं. त्याचा आवाज आता निशब्द वाटावा असा थंड झाला होता. म्हणून माफ करा, पण तुमचं सॉरी खूपच लंगडं वाटतं. आर्यनने हात जीन्सच्या खिशात घातले आणि पुढे म्हणाला, एक गोष्ट सांगतो तुम्हाला, खरं तर सगळ्यांना. मी आधी विचार केला होता की तुमची परवानगी घेईन, कारण मला तिच्यावर खूप प्रेम आहे. पण आता मी तुमच्याकडून ते अधिकार काढून घेतोय, कारण मला तुमच्या निर्णयक्षमतेवर अजिबात विश्वास राहिला नाही. तेवढ्यात निलिमा पुढे आली, पण आर्यन एक पाऊल मागे सरकला. ही गोष्ट माझी आणि अविकाची आहे. जर ती हो म्हणाली तर आम्ही लग्न करू, तुमच्या उपस्थितीत असो वा नसोत. आणि राहिला प्रश्न मिसेस राहेजा, आता तुम्हाला तिच्यावर काहीच हक्क नाही. ती तुमची सून होती, पण साहिलच्या मृत्यूनंतर ती आता स्वतंत्र आहे. तिला तिच्या आयुष्याचे निर्णय घ्यायचे आहेत आणि ती ते घेईल. म्हणून कृपया, पुढे तिने खूप काही सहन केलं आहे, आता तिच्या आयुष्यातून बाजूला राहणंच चांगलं. हे सांगून आर्यन वळला आणि दारातून बाहेर गेला. आर्यन, निलिमाने हाक मारली पण तो थांबला नाही. ती अस्वस्थपणे ओठ चावू लागली. वेदजींकडे बघितलं, काही दिलासा मिळतो का म्हणून, पण त्यांनी फक्त हळूवार मान हलवली. नंतर ती नंदिनीकडे वळली, जी अजूनही जागीच थिजगलेली होती, जणू काही शिल्प बनून उभी होती. मी फक्त माझा मुलगा परत मिळवू पाहत होते. नंदिनी ओल्या डोळ्यांनी पुटपुटली. त्याला पुन्हा नॉर्मल बनवायचं होतं. पण आता? आर्यनच्या बोलण्याने तिचं अंतर्मन हादरून गेलं होतं. खरंच मी हे सगळं केलं का? त्याच्या अपघातात माझा हात आहे का? ती कधीच निर्दयी नव्हती, मग एवढं निर्दयपणा तिच्या हातून कसा घडला? कदाचित मला त्याला परत कॅनडाला पाठवायला हवं होतं. का पाठवलं नाही? का मी त्याला बदलायचाच हट्ट धरला? का माझा स्वतःचा मुलगा स्वीकारणं एवढं कठीण गेलं? तेवढ्यात निलिमाने तिच्या खांद्यावर हलकेच हात ठेवले. खूप काही झालंय आज संध्याकाळी नंदिनी, ती शांतपणे म्हणाली. थोडा वेळ झोप घे, विश्रांती घे. नंदिनीने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं, पण निलिमाने तिला हलकेच खोलीकडे नेलं. चालताना तिला वाटलं की तिचे पाय जड झालेत, किंवा कदाचित हृदय. साहिलच्या मृत्यूनंतर तिचा अंतरात्मा स्वस्थ नव्हता. आज ती तिच्यावरच दात खात होती. मी काय केलं? पण जे झालं ते झालं. आता योग्य मार्गाने पश्चाताप करायचा होता. आर्यन बरोबर होता. सॉरी हा शब्द पुरेसा नव्हता. ती खोल श्वास घेत निलिमाने दिलेल्या खोलीत शिरली, मनात विचार करत की माझी खरंच तगड्या प्रायश्चित्ताची वेळ आली आहे. यानंतर पुढे काय होते ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत तुम्हाला आजचे हे दोन्ही भाग कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला ही कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा, जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.